आपल्या भारतात जिथं आयुर्वेदाचा जन्म झालाय, या भारतामध्ये 4थी 5वीच्या मुलाला ए व्हिटॅमिन पासून तर झेड जे काही व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स, त्या सगळ्यांचं संपूर्ण ज्ञान असतं. म्हणजे आता आपली 5वीला असलेली मुलगी, तिला विचारलं तुम्ही तर की लिंबामध्ये कोणतं व्हिटॅमिन आहे, ती लगेच सांगते व्हिटॅमिन सी आहे. पण आज भारतात डबल ट्रिपल PhD झालेल्या माणसाला सुद्धा वात पित्त कफाचा माझ्याशी काय संबंध आहे याचं ज्ञान नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. जर तुम्ही वेळेवर जेवला नाहीत आणि वेळेवर झोपला नाहीत तर आपल्या शरीरामध्ये जी पोकळी निर्माण होते ती वायूला अट्रॅक्ट करते. मग तुम्ही गव्हाची पोळी खा, नाहीतर आणखी दुसरं काही खा, ते खाल्लं की त्याच्यातून पहिलं वायू शोषला जातो. सीझन प्रमाणे आपण आहार घेतला पाहिजे, फळं घेतली पाहिजेत, फळभाज्या घेतल्या पाहिजेत. पण शहरासारख्या ठिकाणी सगळ्याच त्या सीझनच्या फळभाज्या मिळत नाहीत. तर मग काय करावं? त्यासाठी पर्यायी काही आहे? एक गोष्ट कुठली तरी कॉमन की जी पूर्ण सगळ्या सीझनमध्ये चालते. एखाद्याला ज्यावेळेस वाढदिवसाच्या दिवशी आपण सांगतो की जीवेत शरदः शतम, म्हणजे काय, तुम्ही 100 शरद ऋतू हेल्दी राहा. बरं, कारण सगळ्या ऋतूंमध्ये शरद ऋतू असा ऋतू आहे की ज्याच्यात आजारांचं प्रमाण जास्त असतं. त्या शरद ऋतूतून जर तुम्ही वाचले तर तुम्ही पुढचे 5 ऋतू चांगले वाचू शकता. डाळिंबाचा रस जर ताप नसलेल्या अतिसाराच्या आजारात 2 तासाच्या आत दिला तर त्याचा अतिसार पुढे सरकतच नाही. चय, प्रकोप, प्रसर, स्थान संशय, व्यक्ती भेद, अशा 6 प्रकारच्या अवस्था असतात आजाराच्या. त्याच्यात पहिल्या अवस्थेत रुग्ण आला तर आयुर्वेद त्याला खूप क्विकली बरं करतो. काकडीमध्ये वृक्षता आहे, ती झाडातलं सगळं पाणी स्वतःकडे शोषून घेते. आपण खाल्ली की आपलं पण पाणी शोषते आणि कोरडेपणा निर्माण करते आतमध्ये. म्हणून काकडी पोटामध्ये गॅस करते. काकडी पोटामध्ये कोरडेपणा, नॉट ओनली पोटात, तुमच्या रक्ताला जर तुम्हाला थिक करायचं असेल तर काकडीने तुमचं खूप रक्त थिक होतं. त्या कोरडेपणामुळे हाडांची पोकळी वाढते. हाडांची पोकळी वाढली की हाड कमजोर झाले की तुमचे केस गळायला लागतात. नमस्कार, मी आशिष पात्रे, संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. मंडळी, आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेक पद्धतीची संकट, आव्हानं आपल्या समोर येतात. त्याच्यापैकी आजार किंवा व्याधी, म्हणजे आपल्या शरीरात कुठलं तरी एक आजार निर्माण झालं तर सगळं कसं खुंटल्यासारखं होतं. या आजाराशी तोंड देण्यासाठी अनेक पद्धती आहेत, उपचार पद्धती आहेत आणि जीवनशैलीसुद्धा आहे. तर मला आज अशा एका व्यक्तीला तुमच्याशी ओळख करून द्यायची किंवा अशा एका व्यक्तीशी तुमच्याशी भेट घालून द्यायची आहे की त्यांचं काम हे त्या उपचार पद्धती किंवा जीवनशैलीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधलं इतकं मोठं आहे, ते तुम्हाला त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर कळेलच. इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा करण्याचं ज्यांचा वसा आहे आणि त्या वशाला जागून ते झपाटल्यासारखं काम करतात. आज आपल्या भेटीला आलेले आहेत आयुर्वेद वाचस्पती, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आयुर्वेदमध्ये करताना गोल्ड मेडलिस्ट म्हणून मान संपादित केलेला आहे आणि खूप वर्ष भक्तिवेदांत हॉस्पिटल या प्रथितयश हॉस्पिटलचा आयुर्वेद विभाग प्रमुख म्हणून ते सांभाळत आहेत. असे आपल्याकडे आलेले वैद्यराज नानासाहेब मेमाणे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब, पहिल्यांदा तर तुम्हाला या पॉडकास्टमध्ये बघून खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. कारण तुमचं जे आयुर्वेदाचं काम आहे किंवा शास्त्र आहे ते इतकं प्राचीन आहे. 5.5, 7, 8 किती हजार वर्ष मागे जावं तर या भूमीवर, म्हणजे ही जी आपण भारताची जी भूमी म्हणतो, तर या आयुर्वेदाच्या परंपरेविषयी थोडक्यात जरा सांगाल का? भारताच्या जन्माची जी महत्ता आहे ते आपण सर्वजण जाणतो की ह्या जगामध्ये 4 प्रकारचे युग असतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. जनरली सत्ययुगामध्ये काय होतं की सगळ्या वनस्पती, प्राणी आणि सगळी सृष्टी ही पूर्णतः सत्वगुणात असते, म्हणजे पूर्णतः शक्तिशाली असते. म्हणून सत्ययुगामध्ये कमीत कमी आजार, म्हणजे आपण म्हटलं की आजारच येत नाही. आणि ज्या वेळेस त्रेतायुग आणि द्वापारयुग सुरू होतं त्या काळात संतांच्या आणि साधूंच्या लक्षात येतं. तर भैषज्यरत्नावलीकार नावाचे एक आयुर्वेदाचा मोठा ग्रंथ आहे, त्याच्यात त्यांनी आयुर्वेदाचं अवतरण कसं झालं त्याच्याविषयी खूप इंटरेस्टिंग सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हे सगळे साधू, जनरली साधू काय असतो, साधू हा जनाच्या कल्याणासाठी विचार करतो.
आणि मनुष्य देह जो आहे हा प्राण्यांसारखा आहे, पण त्याचा उद्देश प्राण्यांच्या सारखा नाही. मनुष्य देहाचा उद्देश हा आध्यात्मिक प्राप्तीसाठी आहे. तुम्ही किती वर्ष या आयुर्वेदाच्या एकंदरीत क्षेत्रात आहात? शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी आयुर्वेदाशी कनेक्टेड जन्मापासूनच आहे. अच्छा. आणि सुदैवाने आमच्या वडिलांना जी शेतीत मदत असायची ती मी पहिल्यापासून करायचो पूर्वी. आज पण माझे वडील जी साधी कावीळ असते, वडील माझे 5वी शिकलेले आहेत, पण ते काविळीचं औषध त्यांनी आयुर्वेदाचं एक शास्त्रींचं एक पुस्तक होतं ते वाचून त्याच्यातून त्यांनी दुर्वाच्या रसापासून एक काविळीचं औषध देतात. ते सामान्य जी कावीळ असते त्याच्यासाठी. तर त्यावेळेस मला कुतूहल असायचं की आमचे दादा ती कसं ठीक करताय. तर मग त्यांच्या संघामध्ये मला तो जो निसर्गाशी संबंधित राहण्याचा जो अनुभव आहे, करेक्ट, तो आयुर्वेदाशी कनेक्टेड पहिल्यापासूनच आहे. वनस्पतींची जी देवाणघेवाण आहे, गाईचं दूध काढण्यापासून तर शेतात नांगर हाकण्यापासून प्रत्येक वनस्पतीला वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, अवस्थांमध्ये काय खाद्याची गरज असते. ते ऑर्गॅनिक असलं, जसं शेणखत आहे आपलं किंवा लेंडी खत आहे, ह्या गोष्टी टाकून त्या वनस्पतीला आपण कसं वाढवतो याची ओळख 10वी 12वी पर्यंत घरीच होती. पण त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की आम्ही आयुर्वेद शिकायला जाऊ. मग त्यानंतर 12वीच्या नंतर आम्ही जेव्हा आयुर्वेदात आलो तर आयुर्वेदाचा संपर्क तसा बघितला तर पहिल्यापासून आहे. पण जेव्हा आम्ही इस्कॉनमध्ये आलो, इस्कॉनमध्ये आल्यावरती अध्यात्मशास्त्राची ओढ आल्यावरती आयुर्वेदातलं अध्यात्म आणि हे अध्यात्म, त्याच्याने आमची आतमध्ये आणखी ओढ निर्माण झाली. आणि मग तिथून पुढे आम्ही आयुर्वेदाच्या विषयी शिकत शिकत मग पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आयुर्वेद, आणि नंतर आम्ही पुण्याला आमचे आयुर्वेद आचार्य खूप मोठे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत, डॉक्टर जमदग्नी सर. अच्छा. ते आमचे गुरु. मग त्यांच्याकडे आम्ही शिकलो आणि नंतर मग तिकडनं आल्यावरती आयुर्वेदाची इकडे आम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली. ओके. असे लोक असं म्हणतात की आयुर्वेदाचा जो काही प्रभाव आहे तो खूप धीम्या गतीने होतो किंवा स्लो आहे, आणि आजच्या फास्ट काळामध्ये मग आपण वेगळ्या उपचार पद्धती ॲलोपॅथीची पटकन बरी करते काही, असं काय मिसकन्सेप्शन आहे त्या? ऍक्च्युली हा चुकीचा समज आहे की प्रत्येक शास्त्राच्या मर्यादा आणि प्रत्येक शास्त्राचे स्कोप असतात. आता आपण बघतो की आमच्याकडे स्पेशली आता गेल्या काही वर्षांपासून असे रुग्ण असतात की ज्यांच्या 4 मोठ्या फाईल घेऊन आमच्याकडे आलेले असतात. तर आम्हाला पेशंट असं विचारतो, सर किती महिन्यात आणि किती दिवसात बरा होईल आमचा आजार. मग आम्ही विचारतो की हा आजार तुम्हाला कधीपासून आहे. तर ते सांगतात सर 10, 15, 20 वर्षांपासून आहे. मग 20 वर्षांपासून तुम्ही कोणत्या ठिकाणी दाखवलंय? तर जी खूप पटकन तुम्हाला बरं करते अशा ठिकाणी तुम्ही ऑलरेडी दाखवलेलं आहे. पण तरी 20 वर्षांपासून 4 फाईल घेऊन तुम्ही आमच्याकडे आला आहात. तो आजार जर आम्ही 6 महिन्यात बरा केला तर कोणती पॅथी लवकर काम करते? हा झाला एक मुद्दा. दुसरा एक गोष्ट अशी आहे की आपण कोविडच्या काळात जर तुम्हाला माहित असेल, आपलं आयुर्कोरो नावाचं एक औषधी होते आणि आयुर्वेदाचे काही मिनरल मेडिसिन्स वेगळे वेगळे. म्हणजे आम्हाला सांगायला खूप आनंद आणि दुःख होतं की 2014 पर्यंत जे मात्रा असायच्या, पूर्वी तुम्ही कधी ऐकलं असेल जुन्या आई वडिलांच्या काळात की आयुर्वेदाची मात्रा चाटवली की माणूस क्षणात उठून बसतो, अशा मात्रा असायच्या पूर्वी. त्याला पोट्टली कल्प म्हणायचे. आणि त्यानंतर त्या पोट्टली कल्पांचा खरा उपयोग आपल्याला कोविडच्या काळात दिसला. कोविडच्या काळामध्ये तुम्ही जर चौकशी केली अजून आपल्या इथे तर आमच्या हॉस्पिटलला आम्ही त्याचा पूर्णतः उपयोग बघितला. बाहेर जमदग्नी सरांचे जे विद्यार्थी आहेत जगभरात जिथं जिथं, त्यांनी सर्वांनी पोट्टली कल्प वापरून व्हेंटिलेटरच्या पेशंट्सला बाहेर काढलं. जिथं कोविडमध्ये व्हेंटिलेशनमध्ये 97% डेथ रेट असायचं. अच्छा. म्हणजे 100 मधले 97 पेशंट व्हेंटिलेटरवरती गेले की गेले, संपले. अशा ठिकाणी ज्या ज्या पेशंटला व्हेंटिलेटरवर असताना आयुर्वेदाची पोट्टली कल्प आणि औषधं दिली तर त्या पेशंटमधले जवळजवळ 30 ते 40% पेशंटचे आपण जीव वाचवू शकलो. ओके. ज्यांनी रेफरन्सेस दिले. त्या काळात एक आयुर्कोरो नावाचा आम्ही एक इम्युनिटी बुस्टर मेडिसिनचं किट होता. तर त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं, ज्याचं पब्लिश झालंय, 5 रिसर्च त्याचे पब्लिश झाले. तो औषध दिल्यावरती 75% पेशंटचा कोविड 3ऱ्या दिवशी निगेटिव्ह व्हायचा. अच्छा. तर आम्ही आता आज गेल्या 18 वर्षात आम्ही खूप अस्थमाचे पेशंट आहे, कोल्ड कफचे लहान मुलांचे आहेत, त्याच्यावरती आम्ही बघितलंय की जेव्हा आपण योग्य कारण, व्यक्तीची प्रकृती आणि त्याच्या आहार विहाराची योजना जेव्हा बरोबर करतो तर आजार हा 1, 2, 3 दिवसामध्ये सुद्धा काही आजार बरे होतात. जसं उदाहरणार्थ अतिसार, लूज मोशन किंवा डिसेंट्री झाली तर तुम्ही पहिल्या 2 ते 3 तासांच्या काळाच्या अंतरात असे काही औषधांची योजना आयुर्वेदात, जसं की उदाहरणार्थ डाळिंबाचा रस.
डाळिंबाचा रस जर ताप नसलेल्या अतिसाराच्या आजारात 2 तासाच्या आत दिला तर त्याचा अतिसार पुढे सरकतच नाही. चय, प्रकोप, प्रसर, स्थान संशय, व्यक्ती भेद अशा 6 प्रकारच्या अवस्था असतात आजाराच्या. त्याच्यात पहिल्या अवस्थेत रुग्ण आला तर आयुर्वेद त्याला खूप क्विकली बरं करतं. आणि जर त्याची अवस्था 6-7 वर्षांची झाली तर त्यावेळेस त्याला करायला नॅचरली वेळ जास्त लागतो. पण जिथं काही आजार बराच होत नाही 20 वर्षांपासून, तो जर आपला 4-6 महिन्यात झाला तरी तो सुद्धा फास्टच आहे. ओके, असं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो फक्त. आमच्या एक रेडिओलॉजिस्ट होत्या आहेत, म्हणजे त्यांना हायपोथायरॉइड आणि अर्टिकॅरिया. आता ज्यांनी MBBS करताना त्यांना तो आजार होता, त्याच्यानंतर PG करतानाही होता, नंतर प्रॅक्टिसमध्ये होता. 8 ते 10 वर्ष केवळ खाज कमी करणारी गोळी नाही तर स्टिरॉइडची गोळी सुद्धा त्या घ्यायच्या दररोज. आणि त्या ज्यावेळेस आपल्या हॉस्पिटलकडे आमच्याकडे आला, आम्ही त्यांना वमन पंचकर्म केलं आणि काही औषधं दिली. 3 महिन्यात त्यांचा तो त्रास, दोन्ही त्रास कमी. अरे वा. तर अशा काही कथा आहेत ज्या क्विकनेस ऑफ आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटची आपल्याला उदाहरणं दाखवतात. आणि कफ, वात आणि पित्त या जे 3 दोष आहेत, हे मला वाटतं आपल्या शरीरातले, बरोबर. त्याचं काय स्थान आहे? जे असतातच प्रत्येकाला, किंवा त्याच्याबद्दलही गैरसमज खूप आहेत की मला नाहीच आहे, किंवा तत्कालिक काय असतं ते नेमकं कफ आणि वात? हे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी दुर्दैव म्हणतो त्याला, की आपल्या भारतात जिथं आयुर्वेदाचा जन्म झालाय, या भारतामध्ये 4वी-5वीच्या मुलाला A व्हिटॅमिन पासून तर Z जे काही व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स, त्या सगळ्यांचं संपूर्ण ज्ञान असतं. म्हणजे आता आपली 5वीला असलेली मुलगी, तिला विचारलं तुम्ही तर की लिंबामध्ये कोणतं व्हिटॅमिन आहे, ती लगेच सांगते व्हिटॅमिन C आहे. पण आज भारतात डबल ट्रिपल PhD झालेल्या माणसाला सुद्धा वात, पित्त, कफाचा माझ्याशी काय संबंध आहे याचं ज्ञान नाही. हे खूप मोठं दुर्दैव आहे. तर वात, पित्त, कफ आचार्यांनी सांगितलंय की जसं सोम सूर्या निला यथा, जसं धारयंती जगत देहम, हे जे जग आहे ना, या जगामधलं जर जीवन टिकवायचं असेल तर सोम म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य, आणि अनिल म्हणजे हवा. वायू, चंद्र आणि सूर्य तिघ नसतील तर या जगात जीवन चालणार नाही. तथा देहम कफ पित्ता निलाह, तसं आपल्या शरीरामध्ये कफ, पित्त आणि वायू हे तिघ असतील तरच आपलं शरीर जिवंत असतं. तर याच्यात असं आहे की लोकांची संकल्पना अशी आहे की मला वात झाला म्हणजे डायरेक्ट आर्थरायटिसच झाला, असं नाही. वात हा आपल्या शरीरामध्ये जशी इलेक्ट्रिसिटी असते बाहेर वायरमध्ये, तशी इलेक्ट्रिसिटी सारखं एक तत्व वाताच्या रूपाने असतं जे आपल्या शरीरातलं पूर्ण डायनॅमिक्स कंट्रोल करतं. म्हणजे काय, जी गतिमानता बघतो आपण, आपल्या डोळ्यांची हालचाल बघतो, किंवा बोलताना जिभेची हालचाल आहे, हृदयाची हालचाल आहे, श्वास घेतानाची हालचाल आहे, चालताना पायांची, हाताची हालचाल आहे, सगळी हालचाल जी होते जीवनात आपल्या शरीरात ती वायू कंट्रोल करतो. तर ही हालचाल जीवनभर असते. तसं एक रूपांतरण नावाची क्रिया असते शरीरात. ओके, तुम्ही आज चपाती खाल्ली, तिचं उद्या स्नायूंमध्ये रूपांतर, रक्तामध्ये रूपांतर, हाडांमध्ये रूपांतर करण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते तिला आपण पित्त म्हणतो. तिला दुसऱ्या नावाने आम्ही अग्नी म्हणतो. आणि त्याला आपण बाईल किंवा अशा गोष्टींनी त्याचं काही प्रमाणात वर्णन करतो की बाईल हे पित्त आहे. पण पित्तमध्ये बाईल हा एक घटक आहे, पण काम जे आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी जी आहे, परिवर्तन, ते पित्ताच्यामुळे होतं. आणि कफ जो आहे तो संधान कर्म. म्हणजे काय, आता वात काय करतो, गती करतो. गती म्हणजे इथं एक चेंडू आहे, इथं एक चेंडू आहे, याच्यात गती आली म्हणजे काय, हा चेंडू ह्या चेंडूपासून दूर चालला, आणि दूर जात असताना त्याचं रूपांतरण जे करतो तो पित्त करतो. आणि रूपांतरित केलेल्या गोष्टींना जेव्हा उदाहरणार्थ सोबत राहायचं असेल, जसे हाड आहे आपले, या हाडांमध्ये ह्या 2 गोष्टींना एकमेकाच्या सोबत राहायचं असेल आणि तिथं हालचाल पण करायची असेल तर ह्या जगात कोणती हालचाल ही वंगनाशिवाय होत नाही. ऍक्सल वरती चाक लावतो आपण कारचं, आणि त्याला जर वंगन नसेल तर काही काळात तो ऍक्सल काचून चाक तुटून बाजूला जातं. तसं आपल्या शरीरात जोपर्यंत हालचाल चालू आहे तोपर्यंत त्या हालचालीला वंगनाचं जे काम करतो, संधान कर्म म्हणतात त्याला, तो कफ करतो. म्हणून तुम्हाला कळालं असेल या जगात मनुष्य देहामध्ये 3च गोष्टी होतात. एक असते परिवर्तन, दुसरी असते गती, तिसरं असतं संधान. म्हणून वात, पित्त, कफ हे आपल्या शरीराच्या समतोलमध्ये जर असतील तर शरीराची कार्य हे पेनलेस चालते. म्हणजे आता मी हात हलवतोय, हा बिना दुखण्याचा हलवू शकतोय कारण माझा वात नॉर्मल आहे. माझा वात बिघडला की वेदनेसह गती, मग वेदना यायला लागते. म्हणून
पित्त जर बिघडलं तर ऍसिडिटी किंवा तत्विकार, कफ बिघडलं तर खोकला किंवा जॉईंट जकडून जाणे, असे त्याचे वेगवेगळे विकार होतात. म्हणून प्रत्येकामध्ये वात पित्त कफ आहे सामान्यतः. ते बिघडले तर मग विकृतीचे रूप येतं त्याच्या शरीरामध्ये. आता ऋतुमानाप्रमाणे म्हणजे ऋतू जसा बदलतो तसं आपल्या या शरीरातल्या आतल्या वात पित्त कफ याच्यामध्ये काही बदल संभवतात का? तर आयुर्वेदाची जी व्याप्ती आहे आपली, आयुर्वेदाची व्याप्ती ही खूप मोठी आहे. म्हणजे आयुर्वेद हा 2 विषयांवरती गोष्ट करतो. एक असतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि दुसरा आहे विकारस्य आतुर प्रशमनम. जो आजारी माणूस आहे ना त्याचा आजार बरा करणे हे एक काम, आणि जो निरोगी आहे त्याची स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि त्याची ऊर्जा वाढवणे, हे 2 काम मुख्यतः आयुर्वेद करतो. तर त्याच्यामध्ये त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? त्याची व्याप्ती आहे शरीर, इंद्रिय आपली, मन, आत्मा, समाज आणि पर्यावरण. ओके. या 5 गोष्टींच्या सोबत आयुर्वेदाची संबंध आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं असतं की त्याच्यामध्ये तुमच्या आजाराचा उपचार, तो आजार कसा वाचवणे, आहारशास्त्र, त्याच्यानंतर त्या आहारशास्त्राच्या सोबत कोणी कसा आहार घ्यावा त्याच्याविषयीचं ज्ञान, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, दिनचर्या आणि ऋतुचर्या, असा सर्वांगीण विचार असतो. त्याच्यात ऋतुचर्याच्या विषयी तुम्ही हा प्रश्न विचारला. बरोबर. ऋतुचर्येमध्ये जसं पांचभौतिक सिद्धांत सांगितला आपण की 5 महाभूतांनी पूर्ण जग व्याप्त आहे. तर उदाहरणार्थ आपण इतके सुदैवी लोक आहेत भारतातले, म्हणून त्यांनी सांगितलंय की भारत भूमी ते जन्म होईल यार, जीवन सार्थक करी कर परोपकार. भारत भूमीमध्ये जन्म होणं हे सगळ्यात मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. कशी? कारण भारतामध्ये सगळेच्या सगळे ऋतू आहेत. काही देशांमध्ये सूर्य येतो 6 महिने राहतो, रात्र येते 6 महिने रात्र राहते. तर काही ठिकाणी 2च ऋतू असतात, एक विंटर आणि समर. भारतामध्ये 6 प्रकारचे ऋतू असतात. चैत्र वैशाख ज्येष्ठ ते 12 महिने, त्याच्यानुसार 2-2 महिन्यांचा एक ऋतू. बरोबर. तर या ऋतूमध्ये महाभूतांचा प्रभाव असतो. जसं ऑक्टोबर हीट म्हणतो आपण, ऑक्टोबर हीट म्हणतो, ऑक्टोबर हीट ज्या वेळेस उष्मा असतो ऋतूमध्ये त्याला शरद ऋतू म्हणतात. शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रभाव जास्त असतो. म्हणून पित्ताच्या प्रभावामध्ये आपण म्हणतो ना की एखाद्याला ज्या वेळेस वाढदिवसाच्या दिवशी आपण सांगतो की जीवेत शरदः शतम, म्हणजे काय? तुम्ही 100 शरद ऋतू हेल्दी राहा. बरं? कारण सगळ्या ऋतूंमध्ये शरद ऋतू असा ऋतू आहे की ज्याच्यात आजारांचं प्रमाण जास्त असतं. त्या शरद ऋतूतून जर तुम्ही वाचले तर तुम्ही पुढचे 5 ऋतू चांगले वाचू शकता. सध्या जो आपला ऋतू आहे हा वर्षा ऋतू आहे. या काळात वायूचा विकार जास्त असतो. तर याच्यात काय असतं? थंडीने श्वासाचा स्पाझम, सर्दी, खोकला, त्वचा अशी चिराग पडणे किंवा कोरडी होणे, किंवा त्वचेमध्ये फंगस येणे आणि आर्थरायटिस, जॉईंट पेन होणे, आपल्या स्नायूंच्या संधीच्या ठिकाणी वेदना होणे. बरोबर. हा वाताचा विकार असतो. ह्या वाताच्या विकारांमध्ये जनरली वाताची काळजी घ्यायची असते. ती काळजी घेताना ह्या वर्षा ऋतूमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे आपण मिक्स करून खाण्याची जी पद्धत असते हिवाळ्यात, की सगळं मिक्स ग्रेन, मल्टीग्रेनची भाजी, मल्टीग्रेनची भाकरी, मल्टी भाज्यांचं एकत्र केलेली भाजी, मल्टीपल वेगवेगळे राईस, मल्टिपल दाल मखनी, हे जे करण्याची पद्धत असते हिवाळ्यात. काही लोक आरोग्यासाठी असं चुकीनं समजतं की मल्टीग्रेन जर खाल्लं तर सगळं पोषण तत्व मला रोज मिळत राहील. पण ती पचवण्याची क्षमता वर्षा ऋतूमध्ये नसते. कारण इथं हवा घेत असताना ह्या पावसाळ्यात हवेमध्ये सुद्धा पाणी असतं, आणि पाणी नॅचरली काय करतं? निसर्गतः पाणी अग्नीला दाबतं. मग जो पचवण्याचा अग्नी पित्त आपलं तो पावसाळ्यामध्ये मंद होतो, आणि हा मंद पित्ताला मिक्स केलेले ग्रेन्स, मिक्स केलेल्या भाज्या चालत नाही. म्हणून ह्या काळामध्ये सर्वांनी लक्षात ठेवा की वर्षा ऋतूमध्ये एक प्रकारची गोष्ट लक्षात ठेवायची. एक प्रकारचा ग्रेनची पोळी रोटी, एक प्रकारची भाजी, एक प्रकारची डाळ आणि एक प्रकारचं फळ, आणि मुख्य जेवण एक प्रकारचं. वर्षा ऋतूसाठी स्पेसिफिक पण तेव्हा. आणि वायूचा काय पार्ट आहे बॉडीमध्ये? म्हणजे वात जो आहे, क्रॅम्प येत आहेत वगैरे असं होतं, ते काय म्हणजे वात का पकडतोय आणि का वाढत चाललाय? भूक लागून गेली, झोपेची वेळ आली, त्यावेळेस तुम्हाला जर मिळालं नाही, याचा अर्थ काय होतो? तुम्हाला ते मिळालंच नाही. त्याच्याने आपल्या शरीरामध्ये एक एम्प्टीनेस क्रिएट होतो. एम्प्टीनेसला मराठीमध्ये आपण म्हणतो आकाश, अवकाश. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र को महान. जिथं जिथं पोकळी असते ना, या जगात कोणतीही पोकळी हवेशिवाय नाही. मग तुम्ही बाटली घेतली, त्या बाटलीत जर पाणी नसलं
तर त्याच्यामध्ये हवा असते. ती हवा जर तुम्ही काढली तर ती बाटली चुपून जाते. म्हणजे बरोबर. ह्या जगामध्ये कोणतीही पोकळी वायूला आकर्षित करते. म्हणजे हे समजून घेण्याचं तत्व आहे की जर तुम्ही वेळेवर जेवला नाहीत आणि वेळेवर झोपला नाहीत तर आपल्या शरीरामध्ये जी पोकळी निर्माण होते ती वायूला अट्रॅक्ट करते. मग तुम्ही गव्हाची पोळी खा, नाहीतर आणखी दुसरं काही खा, ते खाल्लं की त्याच्यातून पहिला वायू शोषला जातो. आणि हा वायू शरीरामध्ये सर्वत्र, वायू कसा आहे, वायू हा सर्वव्यापी आहे शरीरात, सगळीकडे त्याचा व्यवहार असतो. तर सगळ्यात महत्वाचं त्याचं जे इंद्रिय आहे ते त्वचा आहे. 5-6 ठिकाणी वायू राहतो. पक्वाशय, कटिशक्ती, श्रोत्रास्ती, स्पर्शन इंद्रिय म्हणजे लार्ज इंटेस्टाईन जिथून मोठ्या आतड्यातून आपलं मल येतो तो. सक्ती म्हणजे मांड्या, हाडं, कानामध्ये आणि त्वचेमध्ये हे वायूचं स्थान आहे. तर जेव्हा वायू बिघडतो वर्षा ऋतूमध्ये तेव्हा ह्या सगळ्या ठिकाणी त्रास होतो. आणि पोटामध्ये तो जो गॅस आफारा तुम्ही म्हटले त्याचं होण्याचं कारण हे असतं मुख्यतः. दुसरं कारण आहे गॅस निर्माण करणारे काही स्वतःच पदार्थ आहे, जसा हरभरा, वाटाणा, मटकी, काकडी, असे काही कोरडे पदार्थ आहे ज्याच्याने वात वाढतो. नॅचरली ते खूप जास्त प्रमाणात फुटाणे, लोकांना काही मिळत नाही तर मग ते काकडीने काकडी आपण फायबर वगैरे असं म्हणून पकडतो. आणि तर आपण त्याचं म्हणजे त्याचं वर्णन खूप सुपरफिशियल करतो की समोरून काळा आला म्हणजे कोण आला काळा, हत्ती आला, पण त्याला आपण फक्त काळा आला असं म्हणतो. हत्तीचं वर्णन काळा करण्याने ते क्लिअर नाही. तसं काकडीत फायबर खूप आहे. फायबर हे तिचं एकदमच कमीत कमी वर्णन केलंय. काकडीमध्ये वृक्षता आहे, ती झाडातलं सगळं पाणी स्वतःकडे शोषून घेते. आपण खाल्ली की आपलं पण पाणी शोषते, कोरडेपणा निर्माण करते आतमध्ये. म्हणून काकडी पोटामध्ये गॅस करते. काकडी पोटामध्ये कोरडेपणा, नॉट ओन्ली पोटात, तुमच्या रक्ताला जर तुम्हाला थिक करायचं असेल तर काकडीने तुमचं खूप रक्त थिक होतं. त्या कोरडेपणामुळे हाडांची पोकळी वाढते. हाडांची पोकळी वाढली की हाड कमजोर झाले की तुमचे केस गळायला लागतात. तर काकडी हा खाण्यासाठीचा असा पदार्थ आहे जो शिजवून कधी कधी तुम्ही खाऊ शकता, काळी मिरी आणि वातशामक गोष्टी त्याच्यात वापरून. म्हणून जनरली लोक काकडीला दह्यासोबत खातात. पण सर्वांना दह्यासोबत खाणं योग्य नाही, कारण काहींना सर्दी खोकल्याचा त्रास असेल, काहींना ऍसिडिटी असेल, त्यांना ती दह्यासोबत खाता येणार नाही. तो कफ मध्ये जातो का सर्दी, मग तो त्यांची पित्त वाढवू शकतो किंवा कफ वाढवू शकतो. बापरे. म्हणून काकडी जपून वापरावी. काकडी ही लोक विशेषतः मेद कमी करण्यासाठी लोक खाता काकडी, की वजन कमी करू. काकडी 2 काकड्या खाल्ल्या चवीला चांगली लागते. 2 काकड्या खाल्ले की आपलं वजन चांगलं कमी होतं, पण लगेच त्याचं हाड कमजोर व्हायला, म्हणून वजन कमी होतं पण त्याचे हाड दुखायला लागतात. म्हणून माझं हे सांगणं आहे सर्वांना की जेव्हा तुम्ही तुमच्या भोजनात काकडीचा उपयोग कराल त्यावेळेस तुम्ही तुमच्या वैद्याकडून कन्फर्म करून घ्या की तुम्ही योग्य पद्धतीने ती काकडी जीवनामध्ये वापरता. काकडीचं तुम्ही म्हणालात की हे खऱ्या अर्थाने म्हणजे वैद्यकीय दृष्ट्याच पृथक्करण आहे ना त्या पदार्थाचं. तर अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक फळभाज्या, फळं असतील की ज्यांच्याविषयी काही गैरसमज आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये ते पसरलेले आहेत, तर ते जरा क्लिअर करता का? ऍक्च्युली आयुर्वेदाचा सिद्धांत खूप जबरदस्त आहे जर तुम्हाला तो समजला. नास्ति द्रव्यम अनौषधम. ह्या जगामध्ये असं कोणतंच औषधी नाही, गोष्ट नाही की जी औषधी नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्ही औषधी म्हणून वापरू शकता. तसं काकडी सुद्धा ही काही ठिकाणी औषधी म्हणून वापरता येते. तर काकडी संपूर्णतः सरळसोट खराब असं नाही, पण जी वापरली जाते सध्या ती खराब पद्धतीने वापरली जाते, कारण लोकांवरती त्याचा दुष्परिणाम दिसतो. बरोबर. तर तसं तुम्हाला जर सॅलड खायची इच्छा लोकांची की आम्हाला का खायचं सॅलड, की ते कार्बोहायड्रेट्स, त्या पोळ्या भाकरी ते खाऊन खाऊन गोड खाऊन पोटात वजन वाढायला सुरुवात झाली, तर ते वाढू नये म्हणून आम्हाला एक फिलर पाहिजे. त्याला एक त्या कार्बोहायड्रेटच्या ऐवजी, पोळीच्या ऐवजी भरवणारा असा एक पदार्थ पाहिजे. तर काकडीची चव चांगली आहे, लागते चांगली, म्हणून लोक काकडी घेतात. तर आपण त्याला पर्याय बघू शकतो की बीट आणि गाजर हे खूप चांगला पर्याय आहे. एक बीट जर रोज खाल्लं तर त्या बीटने त्याच्यात नायट्रिक ऑक्साईड नावाचं एक छान केमिकल आहे जे तुमच्या ब्लड व्हेसल्सला, कोणत्याही व्हेसल्सला ओपन करायचं काम करतं, डायलेट वाढवण्याचं काम करतं. त्याच्याने काय होतं, हृदयाला रक्त पुरवठा पोहोचवायचा आहे. तुमची पाईपलाईन नॅचरली जर मोठी आणि चांगली असेल तर ते ऑटोमॅटिकली पाईपलाईन मधून पाणी तिकडे पोहोचतं ना. कोणत्याही बिल्डिंग मध्ये न्यायचं असेल, छोट्या पाईप मधून पाणी न्यायला इकडनं प्रेशर खूप द्यावं लागतं. मोठी पाईपलाईन असेल तर हृदयावरती लोड कमी, ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये राहतं. म्हणून बीट हे एक असा पदार्थ आहे जो औषधी म्हणून पण आहे आणि आहार म्हणून सुद्धा आहे.
तर तुम्हाला जर काकडीच्या ऐवजी पाहिजे असेल तर काकडी 40 रुपये किलो असेल तर बीट 35 रुपये किलो आहे. म्हणजे असं आहे नाही की तुम्हाला बीटचं महागाई खूप जास्त आहे. आणि एक सर आणि बीटची चव सुद्धा विचारतो की आता बीट तुम्ही म्हणताय, आता लोक काय करतात, बीट खायचं बीट खायचं तर मग त्याचे ना वेगवेगळे प्रकार करतात. म्हणजे उकडवून किंवा बीटाचं काय थालीपीठच केलं किंवा बीटाची ते काय टिक्की केल्या, कॉर्न टिक्की करतात तसं बीट टिक्की. तर ते कन्व्हर्जन योग्य आहे की बीट कच्चं खाल्लं पाहिजे? शक्यतो बीट हे कच्चं खावं. बीटचा सोर्स बघायचं की बीटला छिद्र पडलेली नाही ना. त्याची जी त्वचा असते, जनरली देवानी त्वचा ही त्या वस्तूला वाचवून ठेवण्यासाठी दिलेली खूप छान. फळाचे जसं कवच असतं तसं बीटचंही कवच असतं. पण काय ना, जमिनीत आल्यामुळे एक सिस्टीसर्काय नावाचे काही जंतू असतात, ते जंतू ब्रेनसाठी चांगले नसतात. म्हणून त्याच्या त्वचेमध्ये कदाचित ते असू शकतं जर ते रस्त्याच्या कडेला किंवा गटारीच्या कडेला जर ते वाढवलेलं असेल. चांगल्या शेतात जर वाढवलं असेल तर शक्यतो असं नसतं त्याच्यात. पण तरी सुद्धा आपण कच्चं बीट खाल्लेलं सगळ्यात चांगलं, कारण नायट्रिक ऑक्साईड पूर्णतः मिळतं आणि त्याला फक्त सोलून त्याच्यात बाह्यतः कवच जे आहे ते बिलकुल थांबणार नाही. असं करून जर ते बीट खाल्लं तर ते सगळ्यात चांगलं. जेवढं बीट उकळतो आपण किंवा तळतो तेवढे त्याच्यातले सद्गुण निघून जातात. असं स्पेशली नायट्रिक ऑक्साईड कमी होतं, बाकीचे सद्गुण पण निघून जातात. म्हणून बीट शक्यतो कच्चं खाल्लेलं चांगलं. तुमच्या मोशनसाठी खूप चांगला फायदा होतो. आणि तुम्ही जे फायबरचं म्हटलं, हेल्दी फायबर बीटचे, त्याच्याने रक्त शुद्ध होतं. आणि रक्तम जीव आहे ती स्थिती. मनुष्याचं जीवन म्हणजे रक्त आहे. लिव्हर, स्प्लीन या ज्या अवयव आहेत, या अवयवांची हेल्थ तुम्हाला आरोग्य वाढवायचं असेल तर बीट एक खूप चांगला पदार्थ आहे त्याच्यासाठी. काकडीसारखे असे भरपूर पदार्थ आहेत जे आहारामध्ये वाताला वाढवतात. जसं आपल्याला वर्षा ऋतूत त्याचा विचार करणं आवश्यक आहे. बटाटा हा एक पदार्थ आहे, जरी तो जमिनीच्या खाली येत असला तरी पण तो काकडीसारखाच वात वाढवणार आहे. म्हणजे खूप कोरडेपणा वाढवणार आहे. जर तुम्ही कधी बटाट्याचा शिरा बनवला असेल तर, आता आम्ही बनवला एकदा बटाट्याचा शिरा उपवासाच्या वेळेस, तर आम्हाला त्याचा अनुभव आहे की 1 किलो बटाट्यासाठी 1 किलो तूप लागतं त्या बटाट्याला स्निग्ध बनवण्यासाठी. इतका कोरडेपणा आहे. नाशिकमध्ये एक बर्नचं हॉस्पिटल आहे जे बर्न केअर करतं. तर तिथं ते गोधड्या जे बनवताना, जिथं जळालेलं असतं, लोकांची त्वचा जळालेली असते, जळाल्यावर काय होतं, वरची त्वचा निघून त्याच्यातून पाणी यायला लागतं, सिरस फ्लुइड येतं. तर सिरस फ्लुइड इतकं चालू असतं, ते पेशंटचं फ्लुइड लॉस खूप जास्त असतो. जसं आपण लूज मोशन झाल्यावरती फ्लुइड लॉस होतो आपला, तसा त्याच्यातून फ्लुइड गेल्यामुळे पेशंट डिहायड्रेट होत असतो. तर त्याच्यात त्यांनी डोकं लावलंय की काय केलंय, चादरीला ते आतून बटाट्याच्या सालांना उलटं लावतं असं, आणि ते आतमध्ये ठेवतं असं याच्यावरती पांघरून घेतात त्या पेशंटच्या वरती. आणि ते बटाट्याची साल तिथं चिपकली की ती पाणी येवते, बाहेर जाऊ देत नाही, ते स्वतःकडे ठेवतं पकडून. कारण बटाट्यामध्ये कोरडेपणा खूप जास्त आहे. तर म्हणून ते वात वाढवतं. तसं हरभरा, वाटाणा या गोष्टीचे आहे ते वात वाढवतं. म्हणून पावसाळ्यामध्ये त्यांचं प्रमाण अल्प किंवा नकोसं असं ठेवलं तर खूप चांगलं आहे. याला फक्त अपवाद आहे की जो माणूस व्यायाम करतो, व्यायाम करणारा माणूस बटाटे, वाटाणे किंवा बाकीच्या गोष्टी पण पचवू शकतो. पण तरी सुद्धा थोडासा गॅसचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा शक्यतो टाळलेलं बरं त्या काळात. बटाटे, वाटाणे, हरभरे, बेसन असं त्या गोष्टींना टाळलेलं चांगलं. कधी बेसनचा लोक पावसाळ्यामध्ये पकोड्याच्या रूपाने कधी म्हणतात की आम्हाला खूप मस्त छान पाऊस आलाय तर त्यावेळेस पकोडे खावेसे वाटतात लोकांना. तर त्या काळात तुम्ही तेलात किंवा तुपात तळलेले पकोडे एखाद्या वेळेस खाऊ शकता, कारण बेसनाचा कोरडेपणा तेल तुपाने थोडासा कमी होतो. तरी पण विदाही त्याच्यासोबत जर मिरची खाल्ली तर ते आणखी पित्ताला वाढवतं. म्हणून त्याची व्यवस्था थोडीशी बॅलन्स जर केलं तर ते घरी शक्यतो हे घरचं जर बनवलं तर चांगलं. कारण की काय ना, बाहेरचे जे पकोडे असतात ते पाम तेलामध्ये वारंवार आजचं तेल तळलं किती असतं, 20 लिटर तेल एका कढईत घेतात. त्याच्यात तळले आजचं काम झालंय, संपलं, 5 लिटर उरलं शिळं तेल, ते तसंच राहतं. उद्या नवीन तेल त्याच्यात टाकतात. तर मी तर कधी कधी म्हणतो की आजचं तेल 500 दिवसापर्यंत टिकतं त्यांच्याकडे, कारण ते 20 होतं उद्या, परत त्याचं 5 उरतं, परत त्याच्यात नवीन टाकतो. असं करत करत ट्रान्स फॅटी ऍसिड नावाचं एक विषारी तत्व आहे जे कॅन्सर सुद्धा करू शकतं तेलाला वारंवार उकळल्यामुळे, तळल्यामुळे. म्हणून तेल एकदाच घेतलं, तळून टाकायचं, आणि बाकीचं तेल एक तर पोळ्यांना लावायला वापरा किंवा त्याला तुम्ही मसाजला वापरू शकता, पण त्याला ते तुम्ही खायला वापरायचं नाही. याच्या उलट तूप आहे. तुपाला तुम्ही किती वेळेस उकळलं, 300-400 डिग्री पर्यंत जातं, परत त्याला थंड केलं, परत उकळलं. गाईच्या तुपामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स बनत नाहीत.
म्हणून आपल्याकडे भारतात पूर्वी तळायचं काम हे तुपात असायचं. तुपात, जिलेबी तुपात, पुऱ्या तुपात, बरोबर, सगळ्या गोष्टी तुपात असायच्या. पण आता ते दिवस गेलेत. तूप इतकं जास्त नाहीये तळण्या इतकं असं. वा, म्हणजे ही उपयुक्त माहिती तर आहेच. अजून एक प्रश्न डॉक्टर साहेब असा आहे की सीझनली आपण फळभाज्या खा असं नेहमी ऐकतो की फळभाज्या सीझनप्रमाणे आपण आहार घेतला पाहिजे, फळं घेतली पाहिजेत, फळभाज्या घेतल्या पाहिजेत. पण शहरासारख्या ठिकाणी सगळ्याच त्या सीझनच्या फळभाज्या मिळत नाहीत. तर मग काय करावं त्यासाठी? पर्यायी काही आहे? एक गोष्ट कुठली तरी कॉमन की जी पूर्ण सगळ्या सीझनमध्ये चालते. तर तुम्ही सामान्य लोकांच्या दृष्टीने सामान्यतः आपण मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये शक्यतो आपल्याला मिळतात, म्हणजे ज्या सीझनच्या नुसार ज्या आहेत त्या शक्यतो मिळतात. पण त्याच्यामध्ये रोज खाण्यासारखी एक भाजी आयुर्वेदाच्या आचार्यांनी सांगितलेली, रोज खाण्यासारखी. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये एक एक गोष्ट आहे जी रोज तुम्ही 365 दिवस खाऊ शकता. जसं बीट झालं. दुसरी गोष्ट आहे पडवळची भाजी. पडवळ पावसाळ्यात पडवळ मिळते सध्याच्या काळामध्ये. तर पडवळ ही रोज खाण्यायोग्य भाजी, सगळ्यात छान भाजी. म्हणजे 1 वर्षाच्या मुलापासून तर 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत, ICU मध्ये असल्यापासून तर नॉर्मली पहिलवानापर्यंत सगळे लोक रोज खाऊ शकतील अशी एकमेव भाजी, ती म्हणजे पडवळची भाजी. त्याच्यामुळं पडवळच्या नंतर जे दुसरं आहे तर मुगाची डाळ. अख्खा मूग असतो. लोकांना जर भाजी मिळालीच नाही तुम्हाला फळभाजी बनवण्यासाठी, तर अख्ख्या मुगाला भाजून घेऊन त्याची जर तुम्ही रोज मुगाची भाजी खाल्ली, म्हणजे इतकी परिस्थिती वाईट आहे की आपण भाजी आणूच शकत नाही, तर तो माणूस मुगाची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाऊन 100 वर्ष जगू शकतो. काहीच गरज नाही. मुगामध्ये इतके हेल्दी प्रोटीन्स आहे. मी हेल्दी प्रोटीन्स वापरतोय कारण प्रोटीन्स असलेले बाकीचे पण पदार्थ आहे ज्याच्यात प्रोटीन्स आहेत, पण मुगातले जे प्रोटीन्स आहे हे हेल्दी कॅटेगरीत असतात. अच्छा. तर हा आचार्यांनी सांगितलंय की मूग हा रोज खाण्यायोग्य पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये खडीसाखर रोज खाण्यायोग्य, स्निग्ध पदार्थांमध्ये तूप रोज खाण्यायोग्य, ताक दह्यामध्ये ताक रोज खाण्यायोग्य दिवसा. भाकरी किंवा पोळी असेल तर त्याच्यामध्ये ज्वारी सांगितलं तुम्हाला रोज खाण्यायोग्य, आणि दूध हे रोज पिण्यायोग्य गाईचं. आणि गोड मध्ये आणखी एक आहे हनी, मध हे रोज खाऊ शकतो आपण. तर हे असे काही पदार्थ आहे जे एकदमच. कुतूहला पोटी विचारतो सर, लिंबू काही लोकांना ते असं म्हणतात ना की रोज जनरली त्यांनी लिंबासारखाच आंबट पदार्थ जो आहे तो आवळा त्यांनी रोज खायला अलाउ केला. तर 6 महिने ताजा आवळा मिळतो, 6 महिने आवळ्याची पावडर मिळते. तुम्ही आमचूर पावडर टाकता ना, आमचूरच्या ऐवजी आवळ्याची पावडर टाकायची. भाजीला खूप छान आंबट चव येते. असा रिसर्च पण झालाय त्या लोकांचा की व्हिटॅमिन सी ज्या फळात असतं ते व्हिटॅमिन सी जर घेतलं तर आपल्या रोजच्या आहारातून जो लोह असतो खूप चांगल्या पद्धतीने शोषला जातो. म्हणून आवळा हा सगळ्यात बेस्ट पदार्थ आहे ज्याच्यात व्हिटॅमिन सी जगात सगळ्यात जास्त आहे. नैसर्गिक पदार्थात व्हिटॅमिन सी असलेला पहिला पदार्थ म्हणजे आवळा. तर तुम्हाला घ्यायचा ना, तुम्हाला लिंबाच्या रसासारखंच पाहिजे. आवळ्याला घेऊन किसायचं, त्याला हाताने दाबून त्याचा ज्यूस निघतं, ते असं स्प्रिंकल करून घेऊ शकता. आपण लिंबाच्या विरुद्ध नाही. मातुलुंग नावाचा एक लिंब आहे, त्याला आपण महाळुंग म्हणतो, मोठं असतं महाळुंग, जंबीर म्हणतात त्याला, जंबीर. तर हे लिंबाचा रस वर्षभर तुम्ही रोज घेऊ शकता, खराब नाही होतो. नाही म्हणजे रोज आणलं ते लिंबू आणि रोज त्याचा रस करून घेतला तर चालेल. प्रिझर्व करून नाही, प्रिझर्व करून शक्यतो नाही. प्रिझर्व करून कोणताही आहाराचा रस घेऊ नये. बरं, कोणत्याही याचा रस. आणि तुम्ही ताक म्हणालात की ताक रोज चालतं, पण ते ताक आहे ना कुठेही जाऊन कसंही प्यायलं तर चालतं की काय? त्याची एक पद्धत आहे की बाबा ही असं बनवा? ऑफकोर्स आयुर्वेदाचं आहारशास्त्र ही प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी संस्कार नावाची गोष्ट आहे, त्यांची बनवण्याची एक पद्धत करण असते. तर ताक हे 2 ते 3 प्रकारचं असतं. डबल पाणी टाकून, अर्ध पाणी टाकून, दह्यामध्ये 3 पाणी टाकून घुसळून बनवलेलं ताक. कोणतं? देशी गाईच्या दुधाचं ताक, देशी गाईच्या दह्याचं. जास्तीत जास्त म्हशीच्या दह्याचं बनवाल, पण म्हशीच्या दह्याचं ताक पिलं की थोडीशी गुरुता म्हणजे जडपणा येतो. आणि मुंबई सारख्या प्रदेशात हवा नाकातून पाणी चाललंय, आपल्या हवेतून पाणी असतं, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे सांद्रता जास्त असते. तर त्या ठिकाणी म्हशीच्या ताकापेक्षा गाईच्या दुधाचं ताक हे चांगलं असतं. इकडच्या स्पेशली ज्या गायी आहेत त्या माउंटनवरती चढणाऱ्या गायी असतात. स्पेशली डांगी नावाची गाय आहे आपल्या इकडच्या एरियामध्ये, त्या गायीचं जर दूध मिळालं तर सगळ्यात बेस्ट ताक. म्हणून
ताक बनवण्याची पद्धत रोजच्या ताज्या दह्याचं घुसळून बनवलेलं ताक. घर्षण कर्षण करून जे ताक बनतं त्याच्यात जीवशक्ती निर्माण होते खूप चांगली. आणि येस, मिक्सर मधून जर केलं तर त्यांनी आता केरळमध्ये काही सायंटिफिक इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च केला त्यांनी की आपण जी चटणी किंवा जे मिक्सरमध्ये बनवतो ना, तर त्याच्याने त्याच्या सेल्स असतात, त्या सेल्स अशा ब्रोकन म्हणजे एक मायक्रो सेल असते ना, अशी गोल असते ना ती सेल, ती अशी तुटते सेल. म्हणून त्या मिक्सरच्या पात्यांनी बारीक केलेलं त्यांनी घुसळलेलं ताक, त्याच्यात पण सेल्स ब्रोकन होऊ शकतात. म्हणून आपलं हे जे असं आहे ना, घुसळून रवीने घुसळलेलं ताक किंवा पाट्या वरवंट्यावर केलेली चटणी, त्याच्यात त्यांनी बघितलं की त्याच्यात एकही सेलचं स्ट्रक्चर खराब होत नाही. बरं. पूर्वीच्या सायंटिफिक आपल्या ज्या पद्धती होत्या बनवायच्या, त्याच्याने त्याचं स्ट्रक्चर बिघडत नाही. मग ते स्ट्रक्चर बिघडलं नाही तर आपला वात वाढत नाही. म्हणून मिक्सर मधून केलेली खोबऱ्याची चटणी, तिच्याने सुद्धा वात वाढू शकतो खोबरं जरी असलं तरी. तेच खोबरं आपण वाटून ठेचून, म्हणून तुम्हाला कधी कोल्हापूरचा ठेचा आठवत असेल, ठेचलेली मिरची आणि मिक्सर मध्ये केलेली मिरची याच्या चवीमध्ये खूप जास्त फरक असतो. तो हाच असतो की त्या बिचाऱ्या मिक्सरमध्ये केलेल्या चटणीच्या ज्या सेल्स आहेत त्या रडत असतात तुटल्यामुळे, त्याची चव वेगळी येते. आणि जे ठेचल्यामुळे जे सेल्स असतात त्या अबाधित असतात, त्यांचं संपूर्ण स्ट्रक्चर, त्याची चव खूप छान असते. अशा प्रत्येक आहाराला बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती, तो आता आपण विषय खूप त्याच्यात वर्षानुवर्ष जाईल. म्हणजे मोठा फळांमध्ये पण असं रोज खाऊ शकतो असं फळ डाळिंब असावं का अजून काही वेगळं? फळांमध्ये डाळिंब नावाचं आणि आवळा नावाचं फळ. ओके. आवळा रोज खायचा आणि डाळिंब खाऊ शकता, मनुके सुद्धा रोज खाऊ शकतो तुम्ही. फक्त याच्यात ज्याची साखर जास्त आहे त्यांनी लक्ष ठेवायचं की गोडवा असलेल्या गोष्टी, बीटला सुद्धा साखर तपासून मग त्याच्यानुसार निर्णय घ्यायचा, पण सामान्यतः निरोगी लोक त्याला खाऊ शकतात. आयुर्वेदाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रकृती सिद्धांत एक अशी कॉन्सेप्ट ऐकायला मिळते. मी जेवढं मी वाचलंय तेव्हा प्रकृती सिद्धांताच्या बद्दल मी वाचलं, पण मला अर्थात त्यातलं काही फारसं माहित नाही. तर तुम्ही इथे आलं तर तुम्ही सांगा की नेमका तो प्रकृती सिद्धांत काय आहे, त्याच्या पुढे उदाहरण. आपण बघितलं की वात पित्त कफ हे 3 दोष आहेत, ते शरीरामध्ये गव्हर्न करतात. तर त्यांनी सांगितलंय शुक्र शोणित संयोगे यो भवेत दोषा प्रकृती जायते तेन उत्कटः. म्हणजे काय, स्त्री आणि म्हणजे माता आणि पिता यांचा ज्या वेळेस बीज संपर्कात येऊन ज्या वेळेस तो भ्रूण बनतो पहिल्या दिवशी, त्यावेळेस जे उत्कट भाव असतं सगळीकडे, त्या कोणत्या ऋतूमध्ये ते नवीन भ्रूण बनलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी दोघांनी काय जेवण केलंय, त्यांचे एकमेकाच्या सोबत गेले 1-1.5 महिन्यापासून ते कसे राहत आहे, भांडून राहत आहे की सद्भावाने राहत आहे, या सगळ्या भावांचा प्रभाव त्या जन्मणाऱ्या भ्रूणवरती येऊन त्याची त्या क्षणी एक पर्सनॅलिटी डिसाईड होते. अच्छा. आणि ती जी डिसाईड झालेली पर्सनॅलिटी, ती पर्सनॅलिटी त्याची जीवनभर तीच पर्सनॅलिटी राहते. प्रकृती जायते तेन. तर हे सायन्स आयुर्वेदाने खूप महत्वाचं सायन्स सांगितलंय आणि त्याचा व्यवहारात इतका चांगला फायदा होतो की जसं आता तुम्ही इंडिव्हिज्युअलिटी प्रिन्सिपल नावाने काही लोकांनी त्याच्यावरती बुक्स लिहिले, बाहेरच्या देशातल्या लोकांनी सगळं नॉलेज त्यांनी आयुर्वेदाच्या प्रकृती विज्ञानच घेतलंय, पण त्याच्यातून त्यांनी स्वतःच्या नावाने जगाला सांगितलंय की हा याचा पर्सनॅलिटी, ही याची पर्सनॅलिटी. ऍक्च्युली हे जे ज्ञान आहे ते प्रकृती विज्ञान आहे. तर एक दिवस माझ्या क्लिनिकमध्ये एक व्यक्ती आला, एक 30-32 वर्षाचा पेशंट असेल, सर्दीसाठी आला. सर्दी होत होती त्याला, 2-3 दिवसांपासून सर्दी होते सर, मला चिकित्सा घ्यायची. तर मग आम्ही सगळी हिस्ट्री घेतो पेशंटची. त्या हिस्ट्रीत असं आढळलं की याच्या सर्दीचं कारण दही वगैरे काही नाहीये, त्याच्या सर्दीचं कारण आहे त्याचा स्ट्रेस. मग त्याला विचारलं की तुझा स्ट्रेसचं काय कारण आहे, कशामुळे तुझ्या मनावरती चिंता आहे, नाडी बघून आणि त्याला प्रश्न विचारून. तर तो सांगतो की सर माझं आत्ता लग्न झालंय म्हणे, 3 महिने झाले. म्हटलं मग 3 महिने लग्न झालं, मग त्याचा स्ट्रेसने तुला सर्दी कशी आली? म्हणे काय सांगू सर, म्हणे माझी बायको दर सोमवारी तिला उलटी होते, मंगळवारी सर्दी खोकला, घशात दुखतं, अँटीबायोटिक्स घेते, गुरुवारी बरी होते, परत पुढच्या सोमवारी उलटी, परत सर्दी खोकला. सर म्हणे मी इतका वैतागलोय त्याला, मी माझ्या सासऱ्यांना फोन केला बेंगलोरला की तुम्ही या आणि हे बिमारीचं दुकान घेऊन जा, ती जर 3 महिन्यात बरी झाली तर ठीक आहे, नाहीतर मला डायव्होर्स दे. म्हणजे 6 महिन्यात हा माणूस आणखी 3 महिन्यात 6 महिन्यावरती डायव्होर्सचा निर्णय घ्यायला आलेला आहे. त्यावेळेस मी थोडासा विचार केला, म्हटलं की अच्छा. मग त्याला मी विचारलं प्रकृती विज्ञानानुसार, त्याची बायको आलेली नव्हती त्यावेळेस तिथं,
तर त्यांना विचारलं की तुमची जी पत्नी आहे त्या कशा दिसता, जाड आहे की बारीक आहे? तर ते म्हणे की थोडीशी जाड आहे. म्हटलं सुंदर आहे की ॲव्हरेज आहे? म्हणे सर सुंदर आहे. पण काय फायदा म्हणे, नेहमी उलटी आणि नेहमी आजारी असते. म्हटलं अच्छा, ती कशी जोरात चिडून बोलते की ती तुमच्याशी सादगीने बोलते? सर खूप मधुर बोलते म्हणे ती माझ्याशी, पण त्याचा काय फायदा, ती आजारीच असते. असा प्रत्येक पॉईंट मी विचारला की ते मला सांगायचे. मला 7-8 पॉईंटमध्ये लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे ती कफप्रधान प्रकृतीची आहे. तर मग त्यांना सांगितलं की बघा, जनरली काय होतं आपल्याकडे, लग्न झालं की आजूबाजूला जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक नवीन जोडप्याला जेवायला बोलवतं की आमच्याकडे जेवायला या तुम्ही. मग जेवायला कधी येतील? रविवारचा दिवस सुट्टीचा असतो त्यावेळेस येतील. मग रविवारी गेले की काय, आजकालच्या ज्या गृहिणी आहेत, सॉरी पण तरी सत्य हेच आहे की गृहिणींना पुरणाची पोळी आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतः बनवायला खूप अवघड आहे सध्या. मग काय करतात त्या, इकडनं पनीर मागवतील, इकडनं दही मागवतील, स्वतः पनीर टिक्का मसाला नाही किंवा तो ताजा मागवतील, गुलाबजामुन जास्तीत जास्त स्वतः बनवतील आणि हे सगळं करून घेऊन संध्याकाळी बोलत बसतील. 11ला जेवतील, बोलत बोलत 12 वाजतील आणि मग हे घरी जातील, त्याच्यानंतर झोपतील आणि पहाटे 5ला भाऊचा डबा बनवून द्यायचा. मग ही 12ला झोपली एवढं हेवी खाऊन, 5ला उठली. कफप्रधान लोकांचा अग्नी थोडासा मंद असतो, त्याला पचायला थोडी वेळ लागते. तो जास्त झोपला तर ते चांगलं पचतं. तिला 5 वाजता उठली की आजीर्ण होतं, तिला इनडायजेशन, आणि मग तिला उलटी होते. उलटी झाली की ते उलटी करून करून इथं दुखावल्यामुळे आणि ते आईस्क्रीम आणि गुलाबजामुन तुपाचं सोबत खाल्ल्यामुळे तिचा कफ वाढायला लागतो, थ्रोट इन्फेक्शन होतं आणि अँटीबायोटिक घेतल्यावर गुरुवारी बरं होतं. परत पुढच्या रविवारी दुसऱ्या नातेवाईकाकडे जायचं असा माझा अंदाज. म्हणून मी त्यांना म्हटलं की अरे तू हे वाईट केलं, कशाला तिच्या वडिलांना सांगायचं? ती तुझी बायको जी आहे ना ती कफप्रधान प्रकृतीची, आणि तिच्यामध्ये असं आहे की ह्या प्रकृतीला जड पदार्थ, आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ आणि खूप हेवी जेवण, कमी झोप, याच्याने हे लोक आजारी पडतात. तर तू कुठेही जर गेला ना पुढच्या वेळेस, तर तिला फक्त एवढे एवढे पदार्थ देऊ नको खायला, बाकीचे पदार्थ दे तिला खायला. बरोबर. आणि लवकर झोपा तू. आणि म्हटलं अरे व्यक्ती, ती जी बायको आहे ना ते बदलणं हा सोल्युशन नाहीये. पुढच्या वेळेस दुसरी बायको येईल, ती म्हटलं ती पित्तप्रधान प्रकृतीची जर असली ना तर ती स्वतः आजारी नाही पडणार, म्हटलं ती तुला आजारी पडेल. मोठा म्हटलं म्हणून बायको बदलणं नाहीये. बायकोची प्रकृती कोणती आहे किंवा नवऱ्याची प्रकृती कोणती आहे ती समजून घेऊन आपण त्या प्रकृतीच्या नुसार वागणे, याला म्हणता ऍडजस्टमेंट अँड ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, स्वीकारणं म्हणजे काय, ती व्यक्ती तशी आहे ती जाणून स्वीकारणं. ती जाणून जर स्वीकारली तर आपण तिला आणखी मदत करू शकतो तिच्या व्यवहारात निरोगी राहण्यासाठी. तुम्हाला सांगतो, त्याच क्षणी हे ऐकल्यावरती त्याच्या डोळ्यात असं भरला तो, आणि त्यांनी माझे तिथं पाय पकडले त्या दिवशी. मला खूप असं आश्चर्य वाटलं की मी पण 30-35 वर्षाचा आहे आणि हा कशाला करतोय असं. माझ्या समोर त्यांनी त्याच्या सासऱ्याला फोन केला की म्हणे पप्पा तुम्ही जशाही कल्याणला याल मला कॉल करा, मी तुम्हाला दादरला न्यायला येईल. आणि 1 महिन्यानंतर एक 15-20 दिवस किंवा 21 दिवसाच्या आसपास एक जोडपं माझ्या क्लिनिकमध्ये आलं असं, आणि मला आठवलं की हा मुलगा तोच मुलगा आहे. तर तो त्याच्या बायकोला घेऊन आला होता आणि ती जी मी इमॅजिन केली होती ती कफप्रधान लेडीज होती. आणि सर म्हणे गेल्या 3 आठवड्यात तिला कधीही उलटी झालेली नाही आणि सर्दी खोकलाही नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणे आम्ही डायव्होर्सचा विचार सोडलेला आहे. वा. तर आयुर्वेदाच्या विचारांनी आपण अशा पद्धतीने लोकांच्या ना की केवळ फिजिकल हेल्थ बरी करू शकतो, फिजिकल हेल्थचं मानसिक कारण शोधून त्या मानसिक कारणाचं कारण पण दूर करू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलंय प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः अस्वस्थ इति अभिधीयते. आयुर्वेदाचा जो स्वास्थ्याची व्याख्या आहे करोडो वर्षांपासून जी व्याख्या ती अशी आहे की तुमचं मन, इंद्रिय आणि शरीर आणि आत्मा प्रसन्न असतील तोच माणूस हेल्दी. म्हणून माणूस खरा निरोगी जो आहे तो आयुर्वेदाने सांगितले की त्याचं मन सुद्धा निर्मळ, आत्मा प्रसन्न आणि शरीर निरोगी. असं सर्वांगीण विचार केला तर समाज सुद्धा निरोगी राहतो. आणि समाजाचं पहिलं युनिट जे चालू होतं ते आपल्या फॅमिलीपासून स्टार्ट होतं. 1 पेक्षा जास्त लोक म्हणजे समाज, 2 लोक. तर पहिलं आपलं युनिट फॅमिली, त्याच्यानंतर बाकीचा समाज येतो. म्हणून त्याच्यासाठी त्या लेवलपर्यंत जाऊन आयुर्वेद तुम्हाला मदत करतो. प्रकृती सिद्धांत, पूर्वीच्या बायका असायच्या, तुम्हाला आठवत असेल, आजी म्हणायची अरे ही नवीन आलेली सून आहे ना, हिचा स्वभाव असा आहे, तिच्या मनात काहीच नसतं, ती फक्त बोलते थोडी फटकून,
पण दॅट इज ओके, कारण ती पित्तप्रधान प्रकृतीची. अच्छा, या आणि प्रकृतीप्रमाणे हे प्रकृती सिद्धांत आज्यांना माहिती असल्यामुळे त्या कुटुंबांना तुटू देत नसायचे. स्वभाव ठरतो ना, या कफ आणि पित्तामुळे माणसाचा स्वभाव ठरतो, त्या प्रकृतीमुळे ठरतो. हा सिद्धांत आयुर्वेदाचा. हा सिद्धांत. मग तो जो स्वभाव आणि त्यांचे होणारे प्रोबेबल आजार या दोन्हींची माहिती असल्यामुळे आयुर्वेद तुमचं प्रिव्हेंटिव्ह लाईफस्टाईल म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य कसं ठेवाल. म्हणजे तुम्ही कफप्रधान लोक आहे तर जाऊन रात्री आईस्क्रीम खाऊ नका तुम्ही, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं आहे. पित्तप्रधान आहे ना, मग तुम्ही जिथं झगडे चालू आहे तिथं जायचंच नाही, तुम्ही थोडंसं दूर राहायचं. तर अशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह लाईफस्टाईल जगतो ज्याच्याने आजारांपासून दूर राहू शकतो. पण प्रकृती सिद्धांत हा मनुष्याच्या जीवनातला तो निरोगी असेल किंवा रोगी असेल दोघांनाही खूप जाणणं खूप आवश्यक आहे. आपल्या भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये ही व्यवस्था आहे की तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिली सोबत येऊन तुमच्या सर्वांची प्रकृती जाणून माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी, सुनेसाठी, लेकासाठी काय आवश्यकता आहे याची जर माहिती करून घेतली तर तुमच्या घरातले खूप झगडे कमी होऊ शकतात. या 3 दोषांच्या व्यतिरिक्त आणखी शारीरिक बिघाड काही असतो का शरीरात, की जो बाहेरचा मार लागणं वगैरे सोडा, मी आता बोलतोय ते मानसिक आजारांबद्दल. म्हणजे हे 3 दोष तर तुमचे शारीरिक दोष, बरोबर. पण मग यातनं मधला एक टप्पा आहे जो आपण आधी बोलूया, की आत्ता जो स्ट्रेसचा विषय काढला त्याच्यातनं सुरू झालेला निद्रानाश. म्हणजे कितीतरी माणसांना झोप येत नाही, कितीतरी माणसांना झोप आलेली अर्धवट तुटते. मग त्याची कारणं वेगळी असू शकतात. कोणाला लघुशंकेला झालंय किंवा कोणाचं स्वप्नच वेगळं झालंय किंवा काही, पण झोप जी सलग गाढ अशी होती ती नष्ट होत चाललेली आहे. तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि मुळात झोप नष्ट का होते आणि आयुर्वेद किती हेल्पफुल ठरू शकतं या विषयावर जरा सांगा. एकदम छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण आज जसं मी स्वास्थ्य सांगितलं तुम्हाला, तर आयुर्वेदाचं जे स्वास्थ्य आहे, स्वस्थ व्यक्ती कशावर उभा आहे. जसं आपण बघतो की आता कॅमेरा असतो, कॅमेराला 3 पाय आहेत, 3 पायी म्हणतो आपण त्याला, ट्रायपॉड. या ट्रायपॉडला त्यांनी सांगितलंय त्रय उपस्तंभ संस्कृतमध्ये. आहार निद्रा ब्रह्मचर्यम इति त्रय उपस्तंभम आदिशेत. आरोग्याला उभं करण्यासाठी जो माठ आहे त्याला 3 पायी असते. त्याच्यातली पहिली पायी आहार, दुसरी आहे निद्रा, तिसरी आहे ब्रह्मचर्य म्हणजे रेग्युलेटेड लाईफ. तर त्याच्यात निद्रा हा 33% आवश्यक आहे जीवनासाठी. आणि आज आपण बघतो, आम्ही खूप आजारांमध्ये बघतो की निद्रा ही त्या आजारांना, उदाहरणार्थ हार्ट आणि किडनी आणि ह्या गोष्टींच्या आजारांना वाढवण्यासाठी निद्रेचा खूप मोठा रोल आहे. तर निद्रा आयुर्वेदाने काय डिफाईन केली. निद्रा म्हणते यदा तू मनसी क्लांते कर्मात मानम क्लमान्विता. माणूस काम करून जेव्हा थकतो त्यावेळेस थकलेल्या मनाला विषयोभ्य निवर्तनते, सगळ्या विषयांपासून सुटका घेऊन जेव्हा माणूस पडतो मनाला शांत करून, त्या परिस्थितीला म्हणतात निद्रा. आता इथं खूप महत्वाची गोष्ट आहे. विषय कोणते? आपले 10 विषय आहेत, कान, नाक, घसा हे सगळे. त्याच्यासोबत इंद्रिय, हात, पाय, हे सगळे इंद्रिय, 10च्या 10 इंद्रियांचं विषयांपासून निवृत्ती. म्हणजे काय? डोळ्याने पाहायचं नाही, कानाने ऐकायचं नाही, तोंडाने बोलायचं नाही, हाताने स्पर्श करायचा नाही, हात पाय हलवायचे नाही. एक साथ पडून 11वं एक इंद्रिय त्याला म्हणतात मन. मनाचे जे विषय आहेत, चिंतेम विचारे मुह्यम, चिंता करणे, विचार करणे, चांगलं आहे की वाईट आहे याच्याविषयी विचार करणे, ह्या गोष्टींपासून सुद्धा सुटका ज्याची होते तो जो करतो त्या गोष्टीला म्हणतात स्लीप. बरोबर. म्हणून ही स्लीप जी आहे, ही स्लीप जी निद्रा आहे, ह्या निद्रेमध्ये मनाचं खूप मोठं स्थान आहे. आणि आज ज्या वेगवेगळे कारण आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं पहिलं कारण आहे की तुमचं पचन चांगलं नसणं. पचन चांगलं झालं नाही, पचन चांगलं झालं नाही, तुम्हाला मोशन चांगली झाली नाही, तर जे टॉक्सिन्स ऍब्सॉर्ब होतात ते शरीरात फिरायला लागतात, ते जडत्व आणायला लागतात. आणि हे जे फिरणारे जे टॉक्सिन्स आहे मनाच्या वरती रजोगुणी इफेक्ट आणतात. रजोगुणी इफेक्ट. मनाला एक शुद्ध सत्वगुण तमोगुणाची आवश्यकता असते झोपण्यासाठी, ते त्याच्याने येत नाही. हे झालं फिजिकल कारण आहे, मळ ऍब्सॉर्ब होणे. तर तुम्हाला कधी, आता आम्ही बघतो की काही जण जे साधना करणारे लोक आहेत त्यांना जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यांना असं दिसतं की त्यांना ध्यान करताना झोप यायला लागते. म्हणजे ज्या वेळेस नाही झोपायचं त्यावेळेस त्यांना झोप यायला लागते. बरं. आणि जेव्हा झोपायचं त्यावेळेस त्यांना झोपच येते. टक्क जाग असते. का? कारण की टॉक्सिन्स शरीरात विनाकारण ऍब्सॉर्ब झाले आणि त्यांचं एलिमिनेशन वेळेवर नाही. म्हणजे ते जे विषारी तत्व आहे ते बाहेर जात नाही मल रूपाने. म्हणून रोज सकाळी मल निघून जाणे हे
आजच्या रात्रीच्या झोपेसाठी खूप जास्त आवश्यक गोष्ट आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शरीर आहार जो आहे आपला, जो विदग्ध करणारा आहार, म्हणजे जो तेलकट, तळकट, तळलेले पदार्थ वेळेवर न खाणे. जनरली काय होतं, कधी एखादा माणूस व्यायाम करतो किंवा काम करतो आणि 2ला जेवायच्या ऐवजी 5ला जेवतो. त्यावेळेस ते वेळेवर न मिळाल्यामुळे जो वात वाढतो, हा वायू मनाला अनियंत्रित करतो. कारण वायूचं काय काम आहे, नियंता प्रणेताचे मनसा. तुम्ही म्हटलं त्रिदोषांचं आपण बघितलं, पण तो वायू इन्व्हॉल्ड आहे मनाच्या सोबत सुद्धा. मनाला दिशा दाखवणे आणि मनाला कंट्रोल करणे, या 2 गोष्टी वायूच करतो. पण ही झोप न येण्याची कारण. आणि तो स्ट्रेस जो तुम्ही म्हणता ऑफिस मधला, तो कधी कधी आता हा टॉक्सिन फिरण्याचा एक मुद्दा आहे, पण विचार पण कधी कधी थांबत. ओव्हर थिंकिंग करत असतो का आपण? एकदम बरोबर. विचार थांबणं हा पण महत्वाचा भाग आहे ना झोपेसाठी. एकदम बरोबर. तर ते त्याच्यासाठी ते टॉक्सिनमुळे नाही होत, ते कशामुळे होतं? टॉक्सिन पण, आणि तो जो विचार आहे तुमच्या एक्सपोजरमुळे. म्हणजे कसं आहे ना, जर तुम्ही जात असताना काटे पडलेत खाली आणि तुम्ही बिना चप्पलाचे चालले, तर ते काटे तुम्हाला लागून रक्त येईल तुमच्या पायातून. तेच जर तुम्ही चप्पल घातली आणि चप्पल घालून तुम्ही चालले, तर किती काटे असू द्या ना तुमच्या आजूबाजूला, तुम्ही आरामात चालू शकता. किंवा कमळाचं पान आहे, कमळाच्या पानावरती किती पाणी चिखल पडला तर त्याचं गोल मोत्यासारखं होतं, ते सटकून निघून जातं तिथून. त्याला म्हणतात पद्मपत्रम इवांबसा. म्हणजे जसं कमळाच्या पानावरती जेव्हा पाण्याचा थेंब पडतो, तो थेंब त्या पानाला चिपकत नाही. का नाही चिपकत? त्या पानावरती एक मेणाचा थर असतो नॅचरली, आणि हा जो मेणाचा थर आहे, तो मेणाचा थर म्हणजे मनाला दिलेलं ट्रेनिंग आहे. तर म्हणून आपल्याकडे संस्कृतीमध्ये रोज सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा ईश्वरीय कोण्यामध्ये जाऊन आपण भगवंतांचं जेव्हा ध्यान करतो, मन त्रायते इति मंत्र, हा जो मंत्र ध्यान असतो, हा मनाला तारण करण्यासाठी जगातला सगळ्यात मोठा उपाय आहे. मन ज्यावेळेस त्या मनाच्या त्रायते मंत्राच्या सोबत ज्यावेळेस ध्यान करतं, जोरात बोलून भगवंतांचं कीर्तन करतं, त्यावेळेस त्या मनावर देवाकडे एक प्रेमाचा प्रभाव आहे. कारण आपण बघतो जगामध्ये की ज्या गोष्टी आपल्याला इझिली कुठं भेटत नाही, कोणत्याच गोष्टी. म्हणजे आता हा ड्रेस आहे, हा ड्रेस आता मी स्वतः कमवून घातलेला आहे, पण मला माझ्या वडिलांनी फ्री दिलेला होता ड्रेस. का द्यायची फ्री? जी आवश्यकता आहे आपल्याला ह्या जगात, ती फ्री कोण देऊ शकतं? वडील, आई, भाऊ, बहीण. याच्या व्यतिरिक्त कोणी तुम्हाला फ्री देणार नाही. का देतील? कारण ते प्रेम आहे. तसं आपल्या जीवनाला आवश्यक असलेला श्वास, तो तर आपल्याला फ्री मिळतोय. प्यायला पाणी, ते तर फ्री मिळतंय. पाणी, जेवण, श्वास, या गोष्टी ज्या फ्री मिळत आहे, कोण देत आहे? तो देव देतोय. म्हणून जेव्हा तुम्ही ध्यान करता कृतज्ञतेच्या भावात की मला हे सगळं मिळतंय जगण्यासाठी, ते ध्यान केल्याने तुमच्या मनाला एक मेन तयार होतं त्या कमळाच्या पानासारखं. ओके. आणि मग त्या मनाचा माणूस जगात जेव्हा चालतो त्यावेळेस चप्पल घातल्यासारखा किती काटे असू द्या, ते बॉस कडून येणारे काटे असो, सबऑर्डिनेट कडून येणारे काटे असो, नाही तर दुनियात कोणाकडून येणारे काटे असो, त्या काटांवरती तो त्याचा स्ट्रेस कंट्रोल करू शकतो. बाकी आयुर्वेदात शिरोधारा, औषधी, त्याच्यानंतर आतून काही मेडिसिन्स आहे, काही पंचकर्म आहे, ज्याच्याने आपण पेशंटची झोप खूप चांगल्या पद्धतीने सुधारवू शकतो. असा सर्वांगीण विचार हा निद्रेचा आहे. कारण आपण त्याच्यावर का इतकं डिस्कस केलं की 33% आरोग्य हे फक्त निद्रेवरती अवलंबून. त्याच्यामुळे सर्वांनी या गोष्टीचं महत्व लक्षात ठेवायचं की तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या ज्या ऍक्शन्स आहे, लोकांच्या सोबत जे प्रतिसाद आहे, त्या तुमच्या मनावरती नेहमी प्रभाव करता आणि त्या अनुषंगाने तुम्ही जीवनामध्ये तुमचं जीवन प्रवाह चालू ठेवावा आणि निरोगी राहावं. वा, म्हणजे आपण डॉक्टर साहेबांकडनं निद्रानाशापासून ते मनाचं आरोग्य कसं सुधारता येईल आयुर्वेदाच्या मदतीने आणि आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करून ते जाणून घेतोय. हे इतकं अफाट जे काही नॉलेज आहे ते आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे आणि पुढच्या हजारो वर्षांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये संक्रमित होणार आहे. कारण या नॉलेजला पर्याय नाही. कारण हे आईच्या दुधा इतकं अत्यंत प्युअर अशा पद्धतीचं शास्त्र आहे जे आयुर्वेद आहे. म्हणजे आपल्याला त्याचा डायरेक्ट परिणाम जाणवतो. तर त्याविषयी गप्पा एका भागात होणार नाहीत ना. मजा ही खूप महत्त्वाची मजा आहे. तर आणि सिरियसली ऐकायची मजा आहे. त्यामुळे
पुढच्या भागात तुम्ही पुन्हा एकदा या, म्हणजे पुढचा डोस आयुर्वेदाचा आम्ही पुढच्या भागात देऊ. तर मजा आली पाहिजे म्हणत आपण पुढचा भाग रंगवूया. सर तुम्ही नक्कीच त्या भागात याल अशी नक्की विनंती करतो तुम्हाला. नक्कीच नक्की. आणि आपण भेटूया. धन्यवाद.